नमस्कार शेतकरी बंधूंनो. आज आपण एक सोयाबीन बाबतीत माहिती घेणार आहोत. अनेकांच्या मनामध्ये प्रश्न असतो की आपली सोयाबीनचं उत्पादकता कशी वाढवायची ते. आपल्या सर्वांना माहिती आहे की जागतिक स्तरावरलं एक महत्त्वाचं पीक म्हणून सोयाबीन हे पुढे आलेलं आहे. जगभर सोयाबीनची पेरणी केली जाते, तर त्याचबरोबर तेलाचं पण खाद्य म्हणून त्याचा वापर केला जातो. आणि निसर्गानं दिलेली एक देणगी आहे असं सोयाबीन बाबतीत म्हटलं जातं. जे पाश्चिमात्य देश आहेत त्यामध्ये सोयाबीनला कामधेनू म्हटलं जातं. चीनमध्ये तर त्याला मातीमधलं सोनं म्हटलं जातं. याचं कारण असं आहे की सोयाबीनमध्ये जवळपास 40% प्रथिनाचं प्रमाण आहे आणि प्रथिनाबरोबरच 18 ते 20% हे तेलाचं प्रमाण आहे. म्हणजे प्रथिनं आणि तेल असलेलं हे एक पीक आहे. या पिकाच्या मुळावर जीवाणूंच्या गाठी येत असतात, गुलाबी रंगाच्या असतात. त्या फोडल्यात आपल्याला गुलाबी रस त्यातून बाहेर येतो. या सहजीवी पद्धतीच्या जीवाणू आहेत. हे जीवाणू फार महत्त्वाचे आहेत. हे जीवाणू हवेतील नत्र शोषून घेतात आणि ते पिकाला उपलब्ध करून देतात. जवळपास 100 किलो नत्र प्रति हेक्टरी हे जीवाणू हवेतील नत्र शोषून घेतात. ते सोयाबीनला आणि त्यानंतर पुढच्या पिकाला ते उपलब्ध करून देतात. आणि त्यामुळं सोयाबीनचा बेवड हा अत्यंत चांगला समजला जातो. आणि पुढचं जे पीक आहे रब्बीमधलं ते फार चांगलं येतं. आपल्याला माहिती आहे की सोयाबीन पक्व झाल्यानंतर त्याच्यावर फक्त शेंगा राहतात आणि पाला सर्व जमिनीवर पडतो आणि त्याचं खत तयार होतं. त्यामुळे त्याला आपण म्हणतो की बेवड चांगला होतो. आणि जेव्हा काढणी होते तेव्हा त्या मुळावरल्या गाठी ज्या असतात त्या तशाच जमिनीमध्ये राहतात आणि त्यातलं जे नत्र आहे ते पुढच्या पिकाला उपलब्ध होतं. सोयाबीन हे पीक जसं जगासाठी महत्त्वाचं आहे, तसेच भारतासाठी, महाराष्ट्रासाठी पण महत्त्वाचं आहे. गेल्या वर्षी आपल्याला माहिती आहे की सोयाबीनचे भाव जे आहेत ते साधारणतः 7,500-8,000 हजारापर्यंत गेले होते. त्यामुळं बरेच शेतकरी सोयाबीन पेरावं असं त्यामध्ये म्हणत असतील. महाराष्ट्राचा जर विचार केला तर सोयाबीनचा पेरा हा झपाट्याने वाढत गेलेला आहे. गेल्या वर्षीच्या खरीपाचा जर आपण पीक पेरा पाहिला तर साधारणतः 151 लाख हेक्टरवर खरीप पिकांची पेरणी झाली होती. यामध्ये जवळपास 43 लाख हेक्टरवर कापूस होता आणि 39 लाख हेक्टरवर सोयाबीन होतं. म्हणजे नंबर 1चं पीक महाराष्ट्राचं कापूस होता आणि त्याच्या जवळपास म्हणजे दुसऱ्या क्रमांकाचं पीक हे सोयाबीन होतं. आणि या पिकाकडे शेतकऱ्याचा असलेला ओढा पाहता या खरीप हंगामामध्ये निश्चित कापसापेक्षा जास्त क्षेत्र हे सोयाबीन खाली येण्याची शक्यता आहे. आणि ते आलं पण पाहिजे, कारण आपल्याला माहिती आहे की कापसावर कापूस जर घेतला तर जमिनीची सुपीकता ही कमी होत जाते. त्यामुळे कापसानंतर फेरपालट म्हणून सोयाबीन जर घेतलं तर निश्चितच आपली जी पीक पद्धती आहे ती चांगली राहते आणि जमिनीची सुपीकता मेंटेन करण्यामध्ये, राखण्यामध्ये आपल्याला सोयाबीन हे पीक कामी येतं. त्यामुळे शेतकऱ्यांनी सोयाबीन हे पीक पद्धतीमध्ये फेरपालटाचं पीक म्हणून हे लावलं पाहिजे. आणि जे जुने शेतकरी आहेत त्यांचा नेहमी प्रश्न असतो की आम्ही अनेक वर्षापासून सोयाबीन घेतो, परंतु आमची उत्पादकता ही वाढत नाही. एकरी फक्त 7-8 क्विंटल उत्पादन येतं आणि त्यामागची कारणं काय आहेत? त्याचबरोबर काही नवीन शेतकरी असतात. त्यांच्या भागामध्ये सोयाबीन पीक घेतलं जात नव्हतं. त्यामुळे त्यांना त्या पिकाची लागवड कशी करायची, त्याची खताची मात्रा किती द्यायची, बियाणं कोणतं वापरायचं, पीक संरक्षण कसं करायचं, तणांचं संरक्षण कसं करायचं या बाबतीत त्यांना माहिती नसते. त्यामुळं अशा शेतकऱ्यांना एक तंत्रशुद्ध शास्त्रीय माहिती आपण आज घेणार आहोत. आपल्याला माहिती आहे की कमी उत्पादकता जी येते त्यामागं अनेक कारणं आहेत. त्यामध्ये सुधारित तंत्रज्ञानांचा, नवीन बाणांचा वापर न करणं, पिकांचा फेरपालट न करणं, वेळच्या वेळी तणांचं आणि किडींचं
व्यवस्थापन न करणं, पाहिजे तेवढ्या खताच्या मात्रा न देणं किंवा अवेळी खताचा वापर करणं, बियाणाची उगवण शक्ती न तपासणं, तसेच बियाणाला बीज प्रक्रिया न करणं आणि बियाणाचं जे प्रमाण आहे, जे प्रति एकरी दिलेलं असतं तेवढं न वापरणं, त्यामुळं प्रति एकरी जेवढी झाडांची संख्या पाहिजे ते ती येत नाही. त्यामुळे या विविध कारणामुळं आपली सोयाबीनची जी उत्पादकता आहे ती कमी येत असते. त्यानंतर आपल्याला माहिती आहे की पहिला प्रश्न असतो पावसाळा जवळ आला की कोणत्या पिकाच्या बाबतीत आपण दुकानावर गेलो की दुकानदाराला विचारतो की साहेब चांगलं उत्पन्न देणारं आम्हाला बियाणं द्या, मग ते पीक कोणतंही असो. परंतु शेतकरी बंधूंनो, फक्त चांगलं बियाणं असून चालत नाही. उत्पादन वाढीमध्ये चांगल्या बियाणाचा तर वाटा महत्त्वाचा आहेच, परंतु याचबरोबर इतरही काही बाबी असतात की त्या बाबी आपलं उत्पादन ठरवत असतात. मग ते वेळेवर पेरणी झाली का तुमची, वेळेवर पाऊस आला का, त्याचं वितरण कसं आहे, त्यावेळेचं हवामान कसं आहे, जमिनीचा प्रकार कसा आहे, जमिनीची मशागत कशी आहे, जमिनीला आपण वेळेवर खतं दिलेली आहेत का, पाणी दिलेलं आहे का, तणांचं नियंत्रण केलेलं आहे का, किडीचं व्यवस्थापन केलेलं आहे का, या सर्व बाबीचा जो शेवट असतो तो उत्पादन वाढीवर होत असतो. त्यामुळे आपण आता सुरुवातीला ज्या चांगल्या उत्पादन देणाऱ्या सुधारित जे वाण आहेत त्याविषयी आपण थोडक्यात माहिती घेऊया. आपल्याला माहिती आहे की मराठवाडा कृषी विद्यापीठ परभणी, महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी आणि अकोल्याचं विद्यापीठ असेल किंवा जबलपूरचं पंडित नेहरू महाविद्यालय असेल, यांनी सोयाबीनचे फार चांगले वाण विकसित केलेले आहेत. आपण जर 100 दिवसात पूर्ण होणारे जर वाण काही पाहिले तर त्यामध्ये मराठवाडा कृषी विद्यापीठाचा MAUS 162, त्यानंतर MAUS 158 हे वाण चांगले आहेत. तसेच राहुरी कृषी विद्यापीठाचे म्हणजे दिग्रसचं जे संशोधन केंद्र आहे सांगलीमधलं, त्यांनी पण 3 वाण चांगल्या प्रकारे विकसित केलेले आहेत. त्यामध्ये 100 दिवसामध्ये येणारा KDS 344, त्याला आपण फुले अग्रणी म्हणतो. त्याचबरोबर थोडा जुना वाण आहे तो म्हणजे DS 228, त्याला आपण फुले कल्याणी म्हणतो. याचबरोबर जी पुण्याचे आघारकर इन्स्टिट्यूट आहे त्यांनी पण अनेक वाण चांगले केलेले आहेत. आपल्या भागामध्ये साधारणतः MACS 1188 हा वाण चांगला येतो. त्याचबरोबर JS 9305 आणि JS 9560 हे साधारणतः 100 दिवसामध्ये पूर्ण होतात आणि साधारणतः 115 दिवसामध्ये पूर्ण होणारे जे वाण आहेत त्यामध्ये चांगले आपल्या भागामध्ये चांगले येणारे वाण म्हणजे KDS 726, त्याला आपण फुले संगम म्हणतो. त्याचबरोबर मराठवाडा कृषी विद्यापीठाचा MAUS 162, MAUS 162 हा जो वाण आहे तो यंत्रानं काढण्यासाठी फार उत्तम आहे. आपल्याला माहिती आहे की सोयाबीनमध्ये शेंगा साधारणतः जमिनीपासूनच त्याच्या स्टेमवर लागत असतात. मग काढणी करत असताना काय होतं की बऱ्याचदा 2-4 शेंगा त्या खोडावर राहून जातात. परंतु MAUS 162चं वैशिष्ट्य असं आहे की हा थोडा उंच वाढणारा वाण आहे आणि जमिनीपासून 4 बोटं अंतर सोडल्यानंतर त्याला शेंगा लागायला सुरुवात होतात. म्हणजे ज्यावेळेस आपण मशीनने हार्वेस्टरने काढणी करतो त्यावेळेस त्याच्या खोडावर एकही शेंग राहत नाही. त्यामुळं मजुराची टंचाई पाहता अनेक शेतकरी याची लागवड करत आहेत आणि हे जे वाण आहे ते अत्यंत चांगले वाण आहेत. बरं, आता वाणाची निवड झाली, दुसरी महत्त्वाची गोष्ट आहे की त्याची आपण उगवण शक्ती बियाणाची तपासली पाहिजे. आपल्याला माहिती आहे की सोयाबीनला एकरी साधारणतः 26 ते 30 किलो बियाणं लागतं. म्हणजे बियाणावरला खर्च फार मोठा आहे. क्षेत्र जर मोठं असेल तर अनेक पिशव्या बाजारातून विकत घ्याव्या लागतात. मग हा जो खर्च आहे तो आपल्याला कसा टाळता येईल, तर आपल्याला दरवर्षी नवीन बियाणं न घेता घरचं बियाणं आपल्याला वापरता येईल.
आपण दरवर्षी एखादी दुसरीच फक्त नवीन बॅग आणायची आणि त्याचे चांगलं बियाणं धरायचं, ते चांगलं साठवून ठेवायचं, त्याची उगवण शक्ती तपासायची आणि ते पेरणीला वापरायचं. तर मग सोयाबीनमध्ये उगवण शक्ती का तपासायची? हे फार महत्त्वाचं आहे. कारण साठवणुकीमध्ये सोयाबीनची उगवण शक्ती ही फार झपाट्याने कमी होत असते आणि त्यामुळं पेरलेलं बियाणं आपण म्हणतो की आपण एवढं एवढं बियाणं पेरलं पण काय ते उतरलंच नाही. का त्यातले बरंचसं बियाणं हे उगवलेलं नसतं. बऱ्याचदा आपण काय करतो की कडक उन्हामध्ये त्याची साठवणूक करतो. त्याच्यामुळं पण त्याची उगवण शक्ती कमी होते. बऱ्याचदा आपण काय करतो मळणी यंत्रातून बियाणं सोयाबीन काढत असताना त्याचा जी स्पीड आहे, जी RPM आहे ती 400 पेक्षा जास्त जर ठेवली तर ते बियाणाचा जो पापुत्रा आहे तो त्याला मार लागतो आणि त्या बियाणाच्या पापुत्र्याच्याच खाली त्याचा अंकुर असतो, तो पण फुटतो, त्याला मार लागतो आणि ते बियाणं उगवत नाही. त्यामुळं बियाणं आपल्याला जे म्हणून वापरायचे आहे ते करताना एकतर हाताने बडवून ते सोयाबीनचं बियाणं धरावं किंवा जे थ्रेशिंग मशीन आहे त्याचं RPM हे 400 किंवा त्याच्यापेक्षा खाली ठेवावं, म्हणजे त्याला जोराचा मार लागणार नाही. त्यानंतर साठवणूक करताना आपण काय पोत्यावर पोते म्हणजे थप्प्यावर असतो आणि त्याचं जे वजन खालची शेवटची जे 1-2 पोते असतात त्याच्यावर भार येतो आणि त्यातले सोयाबीनचं जे बियाणाचं कवच असतं ते तडकतं, ते बियाणं उगवत नाही. आणि बऱ्याचदा काय होतं वाहतुकीमध्ये फार आदळआपट होते. हमाल लोकं मोठ्याने जोराने थैल्या त्या फेकतात आणि त्यावेळेस पण त्याचं जे कवच आहे ते फुटतं आणि ते बियाणं उगवत नाही. मग या कारणामुळं आपल्याला बियाणं चांगलं उगवणार आहे की नाही, चांगलं उतरणार आहे की नाही, याची खात्री पटण्यासाठी आपण साधारणतः पेरणीच्या 1 आठवडा अगोदर बियाणाची उगवण शक्ती तपासली पाहिजे. आणि ही घरच्या घरी करता येते. फार सोपी पद्धत आहे. आणि यासाठी आपल्याला साधा गोणपाट पण उपयोगी करता येईल. वर्तमानपत्रात पण वापरता येईल. जर्मिनेशन पेपर बाजारामध्ये मिळतो तो पण वापरता येईल किंवा आपल्या कुंडीमध्ये पण त्याची उगवण शक्ती तपासता येईल किंवा जमिनीच्या वाफ्यामध्ये सुद्धा ती तपासता येईल. सरळ साधी सोपी पद्धत म्हणजे आपलं जे गोणपाट आहे तागाचं, ते साधारणतः ओलं करायचं पाण्याने, ते पसरून ठेवायचं आणि बियाणे न निवडता हाताने मुठीमध्ये काही 100 बियाणे घ्यायचे पोत्यामधले आणि त्या पोत्यावर, ओल्या केलेल्या पोत्यावर एका ओळीमध्ये 10 बियाणे अशा 10 ओळी मांडायच्या आणि त्याची अशी गोल घडी करायची. असं गुंडाळून घ्यायचं ते. त्याला वरून दोरी बांधायची आणि सावलीच्या ठिकाणी ठेवायचं. दररोज सकाळ संध्याकाळ त्याच्यावर पाणी शिंपडायचं आणि साधारणतः 6व्या-7व्या दिवशी ती गुंडाळी जी आहे ती उघडायची. त्याच्यामध्ये चांगले जोमदार कोंब बाहेर आलेले बियाणे वेगळे करायचे आणि थोडे रोगीट, कुजलेले किंवा मग त्याचा जो कोंब आहे तो सशक्त नसणारे हे बाजूला करायचे आणि चांगले सशक्त कोंब आलेले बियाणं मोजायचे आणि त्या 100 बियाणापैकी आपले 70 जर सशक्त कोंब आलेले बियाणे जर असतील तर आपण समजायचं की आपलं बियाणं पेरायला काहीही हरकत नाही. त्यामुळे घरच्या घरी आपण ही टेस्ट करू शकतो आणि निश्चिंत राहू शकतो. तर हे सर्वांनी कृपया या हंगामामध्ये करावं आणि घरचंच बियाणं वापरण्याकडे शेतकऱ्यांनी कल ठेवावा. यानंतर दुसरी बाब येते ते बीज प्रक्रियाची. बीज प्रक्रिया केल्याशिवाय घरचं बियाणं वापरलं गेलं नाही पाहिजे. याची कारणं जी आहेत ती मी पुढं तुम्हाला सांगतो. परंतु ही जी बीज प्रक्रिया करायची त्यामध्ये 3 प्रकारच्या बीज प्रक्रिया यामध्ये असतात. पहिली बीज प्रक्रिया बुरशीनाशकाची, दुसरी कीटकनाशकाची आणि तिसरी जी आहे ती जैविक खताची. या तिन्ही बीज प्रक्रिया ह्या फार महत्त्वाच्या आहेत आणि याचा जो क्रम आहे तो फार महत्त्वाचा आहे. पहिली बीज प्रक्रिया आपण बुरशीनाशकाची करायची. त्यानंतर ते बियाणं हडकल्यानंतर दुसरी कीटकनाशकाची करायची आणि पेरणीच्या अगोदर साधारणतः 2 तास अगोदर हे जैविक खताची बीज प्रक्रिया करायची. कीटकनाशकाची आणि बुरशीनाशकाची साधारणतः 1 महिना, 1.5 महिना बीज प्रक्रिया करून जरी बियाणं आपण साठवून ठेवलं तरी हरकत नाही.
परंतु जैविक खताची जी बीज प्रक्रिया आहे ती मात्र पेरणीच्या 2 तासा अगोदर सावलीमध्ये करायची. बियाणं हडकल्यानंतर ते ताबडतोब पेरणीसाठी वापरायचं असतं. मग बुरशीनाशकाची बीज प्रक्रिया आपण कशासाठी करायची की आपल्याला माहिती आहे की बियाणं हे साठवलेलं असतं. याच्या बियाणावर अनेक बुरशीचे जीवाणू असू शकतात, बीजं असू शकतात. त्याचबरोबर जमिनीमध्ये सुद्धा बुरशीचे बीजाणू असू शकतात. मग हे मारण्यासाठी आणि आपलं उगवणशक्ती चांगली येण्यासाठी, सशक्त झाड निर्माण करण्यासाठी आपल्याला बुरशीनाशकाची बीज प्रक्रिया करायची आहे. यासाठी कार्बोक्झिन 37.5% अधिक थायरम 37.5% प्रति किलो बियाणास 3 ग्राम वापरायचे. थोडं बियाणावर थोडंसं पाणी शिंपडायचे, त्याच्यावर ही पावडर टाकायची आणि चांगलं ते वर खाली करून घ्यायचे. म्हणजे प्रत्येक बियाणाला हे बुरशीनाशक लागलं पाहिजे. त्यानंतर बियाणं थोडं वाळून घ्यायचं सावलीमध्ये आणि ते साठवलं तरी चालतं. दुसरी जी बीज प्रक्रिया आहे ती कीटकनाशकाची. आपल्याला माहिती आहे की ज्या भागात सोयाबीन घेतलं जातं तिथं महत्त्वाच्या 2 किडीचा प्रकोप वाढत चाललेला आहे आणि ते फार पेरणीनंतर 10-15 दिवसातच ते या किडी त्या पिकावर येतात. त्यावेळेस आपण फवारणीसुद्धा सुरू केलेली नसते. आणि या 2 किडी म्हणजे गडल बिटल, त्याला आपण चक्रीभुंगा म्हणतो. दुसरी जी आहे ती खोड माशी, स्टेम फ्लाय. यामुळं या दोन्ही किडीमुळं उत्पादनामध्ये मोठ्या प्रमाणात घट येण्याची शक्यता असते. ही जर टाळायची असेल तर त्यासाठी आपल्याला थायोमिथॉक्झाम FS30%, थायोमिथॉक्झाम हे कीटकनाशक आहे, आंतरप्रवाही कीटकनाशक आहे. याची बीज प्रक्रिया करायची. त्याची साधारणतः 2 मिलीलिटर थायोमिथॉक्झाम घ्यायचं, त्याच्यामध्ये थोडं 5 ml पाणी मिसळायचं आणि ते प्रति किलो बियाणाला हे चोळायचं आहे. म्हणजे साधारणतः 30 किलो बियाणाला साधारणतः 100 ml पाणी बस होईल आणि 60 ml थायोमिथॉक्झाम हे बस होईल. ही बीज प्रक्रिया केल्यानंतर ते बियाणं चांगलं वाळवायचं आहे, ते साठवून ठेवलं तरी चालतं. आणि त्यानंतर महत्त्वाची जी बीज प्रक्रिया आहे ती जैविक खताची बीज प्रक्रिया आहे. याच्यामध्ये रायझोबियम जे आहे ते सोयाबीनला जे आपण वापरतो ते रायझोबियम म्हणजे ब्रेंडी रायझोबियम वापरायचे. दुसरं रायझोबियम वापरून याला चालत नाही. आणि त्याच्यामध्ये स्फोरद विरघळणारे जीवाणू म्हणजे इंग्रजीमध्ये त्याला आपण PSB म्हणतो, फॉस्फेट सोलोब्रायझिंग बॅक्टेरिया. या दोन्ही जैविक खताची बीज प्रक्रिया आपल्याला पेरणीच्या अगोदर करायची. आता आपल्याला मार्केटमध्ये कृषी विद्यापीठाकडे कृषी विभागाच्या जैविक लॅबमध्ये जैविक संघ मिळतो. त्यामध्ये ही दोन्ही बाबी असतात. त्यामध्ये साधारणतः 100 मिलीलिटरची एक बाटली 30 किलो बियाणाला ते बसवते. तर ह्या जीवाणूमुळं होतं काय, रायझोबियममुळं काय होतं की एक प्रकारचं ते विरजन आहे. ते बियाणावर चोळल्यामुळं आपल्याला बीज पेरल्यानंतर सोयाबीनच्या मुळावर या रायझोबियमच्या गाठीचं प्रमाण वाढतं. म्हणजे त्या नत्र शोषून घेण्याचं प्रमाण त्यामुळे पण वाढतं आणि नत्र खताची बचत होते. दुसरं जे आहे PSB, हे PSB जमिनीत जो स्थिर झालेला स्फुरद असतो, जो की पिकाची मुळं शोषून घेऊ शकत नाहीत, तो विद्राव्य करून तो पिकाला उपलब्ध करून देतात. याचबरोबर काही पालाश विरघळणारे पण काही जैविक खतं आहेत, ते चोळले तरी त्याला चालतात. फक्त काळजी एवढी घ्यायची की सोयाबीनचं जे बियाणं असतं हे फार नाजूक असतं. त्याच्यावर जास्त जर पाण्याचं प्रमाण वाढवलं किंवा जास्त रगडलं, चोळलं तर ते बियाणाचं आवरण निघण्याची शक्यता असल्यामुळे त्यामुळे पाण्याचं प्रमाण पण आपल्याला, हे जे जैविक खतं आहेत ते तर आता सगळे विद्राव्यच मिळतात, त्यामुळे पाणी टाकायची गरज नाही. दोन्ही मिक्स केली तरी चालतात. आणि मोठ्याने जोराने ते रगडायचे नाही. सावलीमध्ये त्याचा बीज प्रक्रिया करायची, सावलीमध्येच वाळवायची आणि ते हडकल्यानंतर 2 तासामध्ये त्याची पेरणी करायची. तर
ही बीज प्रक्रिया करताना कुठलेही रासायनिक खतामध्ये मिक्स करू नयेत किंवा रासायनिक कीटकनाशकामध्ये मिक्स करू नयेत. त्याची वेगळीच आपल्याला बीज प्रक्रिया ही करावी लागते. तर ही बीज प्रक्रियाविषयी आपण थोडक्यात माहिती आपण पाहिलेली आहे. यानंतर आपल्याला जी जमीन आहे, ही जमीन फार महत्त्वाची आहे. सोयाबीनसाठी जी जमीन लागते ती भारी आणि मध्यम स्वरूपाची लागते. चांगली निचऱ्याची पण लागते. हलकी जमिनीमध्ये याचं उत्पादन चांगलं येत नाही. त्यामुळे हलकी जमीन टाळावी. त्यानंतर दुसरा प्रश्न असतो की यामध्ये खताचं नियोजन कसं करायचं. कारण आपल्याला माहिती आहे की सोयाबीनच्या वाढीसाठी, त्याच्यामध्ये फुलं येण्यासाठी, शेंगा लागण्यासाठी, शेंगामध्ये दाणे भरण्यासाठी जमिनीमध्ये अनेक मूलद्रव्ये असतात, ती लागत असतात. त्यामध्ये नत्र आहे, पालाश आहे, स्फुरद आहे, जस्त आहे, लोह आहे, मॉलिब्डेनम आहे, फेरस आहे, झिंक आहे, गंधक आहे. आणि ही सर्व जर मूलद्रव्ये मुबलक प्रमाणात असतील तर आपल्याला उत्पादन वाढीसाठी त्याचा मदत होत असते. मग ही आहेत का नाही आपल्या जमिनीमध्ये हे पाहायचं असेल तर आपल्याला मातीची तपासणी करावी लागेल आणि त्याच्या आधारावरच आपल्याला कोणती खते द्यायची हे ठरवावं लागेल. नसतं काय होतं, जे सोयाबीनचा पट्टा आहे त्या सोयाबीनच्या पट्ट्यामध्ये 1-2 DAPच्या फक्त बॅग दिल्या जातात आणि त्या मातीची तपासणी न करता दिल्या जातात. हे फार चुकीचं आहे. त्यामुळं मातीची तपासणी करूनच त्याप्रमाणे आपल्याला कोणती खतं किती प्रमाणात वापरायची हे ठरवलं पाहिजे. त्यामुळे आपल्याला उत्पादन खर्च पण कमी होईल आणि त्याचबरोबर आपलं उत्पादन पण वाढेल. त्यामुळं माती परीक्षण हे फार महत्त्वाचं आहे. कृषी विभागानं आता प्रत्येक गावामध्ये जमिनीची आरोग्य पत्रिकेचे फ्लेक्स लावलेले आहेत. त्याचं जर वाचन करून आपण जर खताचा निर्णय घेतला तर आपल्या उत्पादनामध्ये निश्चितपणे भर पडेल. तर साधारणतः आपण खतं कोणती द्यायची हे पाहिलं तर शेणखत आहे ते साधारणतः एकरी 8 गाड्या म्हणजे 2 टन शेणखत वापरलं पाहिजे. आणि रासायनिक खताचा जर वापर केला तर त्याचा जो विद्यापीठानं शिफारस केलेला डोस आहे, मात्रा आहे, ती आहे एकरी 12 किलो नत्र, 24 किलो स्फुरद आणि 12 किलो पालाश. याचबरोबर 8 किलो गंधक, 10 किलो झिंक सल्फेट आणि 4 किलो बोरॅक्स ही खतं आपल्याला द्यावी लागतात. आपल्याला माहिती आहे की आपण युरियाची जर बॅग घेतली तर तिच्यामध्ये 46% नत्र असतं. म्हणजे ज्यावेळेस आपण 100 किलो म्हणजे 2 बॅग युरियाच्या देऊ त्यावेळेस 46 किलो नत्र त्या पिकाला मिळतं. पालाशमध्ये साधारणतः 100 किलोमध्ये 16 आणि अशाच प्रकारे स्फुरदमध्ये मग असं जर आपल्याला समजा 12-24-12चा जो डोस द्यायचा आहे आपल्याला, म्हणजे 12 किलो नत्र, 24 किलो स्फुरद, 12 किलो पालाश, 8 किलो गंधक हे जर द्यायचे असतील तर आपल्याला वेगवेगळ्या ग्रेडची खतं आपल्याला वापरावं लागतील. त्याच्या उदाहरणादाखल मी तुम्हाला काही गोष्टी त्यामध्ये सांगतो की कोणती खतं कोणत्या ग्रेडची वापरायची. त्यामध्ये साधारणतः आपला पहिला जो प्रकार जर पाहिला तर साधारणतः 16 किलो युरिया अधिक 10-26-26-46 किलो आणि सिंगल सुपर फॉस्फेट 75 किलो जर आपण वापरलं तर ही मात्रा पुरी होते. दुसरा पर्याय असा आहे की युरिया 7 किलो, 12-32-16-75 किलो आणि गंधक 8 किलो. तिसरा पर्याय आहे 26 किलो युरिया, सिंगल सुपर फॉस्फेट 150 आणि म्युरेट ऑफ पोटॅश 20 किलो प्रति एकरी. त्यानंतर चौथा पर्याय आहे 6 किलो युरिया, त्यानंतर DAP 52 किलो आणि म्युरेट ऑफ पोटॅश 20 किलो प्रति एकरी. पाचवा पर्याय आहे 15-15-15 80 किलो अधिक सिंगल सुपर फॉस्फेट 75 किलो. असे वेगवेगळे पर्याय तुम्हाला वापरता येतील. जर आपण खताची मात्रा सिंगल सुपर फॉस्फेटमधून जर दिली तर त्या सिंगल सुपर फॉस्फेटमध्ये गंधक पण असतं, त्यामुळे वेगळं गंधक वापरायची गरज नाही. परंतु ज्यावेळेस आपण सिंगल सुपर फॉस्फेट वापरत नाही त्यावेळेस वेगळं गंधक द्यावं लागतं आणि ते साधारणतः 8 किलो प्रति एकरी प्रमाणे द्यावं लागतं. सोयाबीन पिकामध्ये गंधकाचं महत्त्व फार मोठं आहे. कारण तेलवर्गीय पिकामध्ये
दाणा फुगवायचा असेल म्हणजे तेलाचं प्रमाण जर वाढलं तर दाणा फुगतो, त्यासाठी गंधक लागतं आणि बरेचसे शेतकरी ते देत नाहीत. त्यामुळे दाणा फुगवण्यासाठी प्रति एकरी 8 किलो गंधक हे आपण दिलंच पाहिजे. त्यानंतर जे आपण खतं देतो ते पेरताना दिली पाहिजेत आणि ते खत जे आहे ते साधारणतः बियाणाच्या खाली पडलं पाहिजे. ज्या पाबरी आहेत ट्रॅक्टरवर चालणाऱ्या सीड कम फर्टिलायझर ड्रिल त्यामध्ये ती व्यवस्था असते की बियाणाच्या खाली ते खत पडतं. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट आहे की बरेचसे शेतकरी 1 महिना झाल्यानंतर युरिया फेकतात सोयाबीनमध्ये. हे फार चुकीचं आहे. सोयाबीनमुळं शाखीय वाढ जास्त होते. पिकामध्ये लुसलुसीत प्रमाण जास्त होतो. त्याचा त्याचा जो कालावधी तो पण वाढतो. त्यामुळे आपल्याला वेगवेगळ्या फवारण्या कराव्या लागतात, खर्च वाढतो आणि उत्पादन पण कमी होतं. त्यामुळं पेरणीनंतर कुठलंही खत सोयाबीनला आपल्याला द्यायचं नाही. त्यानंतर महत्त्वाचा भाग आहे की आपल्याकडे कोरडवाहू सोयाबीन आहे आणि पावसाचा काय भरवसा नसतो. त्यामुळे पावसाचा जर खंड पडला असेल साधारणतः 15 ते 20 दिवसाचा, तर अशा वेळेस जमिनीमध्ये ओलावा नसल्यामुळं आपल्याला ते पीक जे आहे ते जमिनीतून अन्नद्रव्य शोषून घेत नाही. त्यामुळे आपण ते फवारणीद्वारे दिली पाहिजेत. अशा 2 फवारण्या आपल्याला करायच्या आहेत. एक 35व्या दिवशी आणि एक 55व्या दिवशी. ती फवारणी पोटॅशियम नायट्रेटची करायची आहे. म्हणजे 13-0-45ची करायची आहे. आणि पहिली जी फवारणी आहे 35व्या दिवसाला साधारणतः 1% पोटॅशियम नायट्रेटची करायची आहे. म्हणजे 10 ग्राम प्रति लिटर पोटॅशियम नायट्रेट घ्यायचे आहे. आणि दुसरी फवारणी 55व्या दिवसात जी करायची ती 2% पोटॅशियम नायट्रेटची करायची. म्हणजे 20 किलो प्रति लिटर पोटॅशियम नायट्रेट घ्यायचे आहे. बऱ्याचदा काय होतं की पावसाची झड लागते. ज्यावेळेस पावसाची झड लागते त्यावेळेस वापसा कंडिशन नसते. त्यामुळे पीक अन्नद्रव्य जमिनीतून घेऊ शकत नाही. त्यामुळे सुद्धा आपल्याला फवारणी करून अन्नद्रव्य द्यावे लागतात. त्यावेळेस सुद्धा आपल्याला पोटॅशियम नायट्रेट फवारता येतं आणि त्याचं प्रमाण जे आहे ते 50 ते 100 ग्राम प्रति 10 लिटर या प्रमाणात पोटॅशियम नायट्रेट आपल्याला फवारलं पाहिजे. त्यानंतर आपल्याला दुसरी जी महत्त्वाची बाब आहे ती पेरणी कशी करायची. पेरणी करताना सुद्धा आपल्याला काही काळजी घ्याव्या लागतात. 2-3 प्रकारे आपल्याला पेरणी करता येते आणि सोयाबीनची जी पेरणी आहे ते साधारणतः 15 जून ते 15 जुलैपर्यंत आटोपली पाहिजे. 15 जुलैनंतर जर पेरणी केली तर उत्पादनामध्ये घट येण्याची शक्यता असते आणि पेरणी जी आहे ती जमिनीमध्ये पुरेशी ओल असल्याशिवाय पेरणी करू नये आणि जर पेरणी केली अपुऱ्या ओलीवर तर बियाणंचं जी उगवण क्षमता आहे ते कमी येते. जेवढं पाहिजे तेवढं बियाणं उतरत नाही. त्यामुळे साधारणतः विद्यापीठाची शिफारस अशी आहे की 75 ते 100 मिलीमीटर पाऊस झाल्याशिवाय सोयाबीनची पेरणी करायची नाही. सलग 2-3 दिवस 75 ते 100 मिलीमीटर पाऊस हा पडला पाहिजे आणि पेरणी करत असताना साधारणतः आपण 2 ओळीमध्ये 45 सेंटीमीटर अंतर ठेवतो. सीड कम फर्टिलायझर ड्रिल म्हणजे पाबरीनं पेरणी करताना आणि 2 बियाणामधलं अंतर जे आहे ते 5 सेंटीमीटर ठेवायचं असतं. म्हणजे हेक्टरी साधारणतः 4.5 लाख रोपं झाडाची संख्या येते. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट अशी आहे की बियाणाची जी पेरणी आहे ती 3 ते 4 सेंटीमीटरपर्यंतच करायची आहे. बियाणं जर जास्त खोलीवर पडलं तर ते उगवत नाही. नवशिके जे पेरणी करणारे असतात ट्रॅक्टरवाले त्यांच्याकडून हा धोका खोल बियाणं पडण्याचा होऊ शकतो. आपल्याला माहिती आहे की अलीकडच्या काळामध्ये ट्रॅक्टरने सर्व मशागत होते, जमीन भुसभुशीत होते. त्यामुळं बियाणं खोलीवर पडण्याची शक्यता असते. त्यामुळे हे आपल्याला टाळायचं आहे की बियाणाची जी पेरणी आहे ते 3 ते 4 सेंटीमीटरवरच झाली पाहिजे. दुसरी जी बियाणं आपल्याला जर चांगला आणखी पर्याय निवडायचा असेल तर BBF टोकन यंत्र मिळतं आपल्याकडे. हैदराबादची जी आंतरराष्ट्रीय क्रीडा संस्था आहे हिने ते विकसित केलेलं आहे. ते फार कोरडवाहू शेतीसाठीच विकसित केलेलं आहे. ब्रॉड बेस फरो टोकन यंत्र त्याला म्हणतात किंवा रुंद सरीवरंबा पद्धतीचं टोकन यंत्र आहे. या टोकन यंत्रामध्ये खत पण पेरता येतं
आणि बियाणं पण पेरता येतं. हे ट्रॅक्टरवर पण चालतं, बैलावर पण चालणारं यंत्र आहे. 35 HP ट्रॅक्टरच्या पुढे हे यंत्र चालतं आणि साधारणतः 4 ओळी सोयाबीनच्या पेरल्यानंतर दोन्ही बाजूला जो रिजर त्याला बसवलेलं असतं त्या रिजरमुळं एक सरी पडते, दांड पडतो आणि आपलं पीक गादी वाफ्यावर येतं. गादी वाफ्यावर असलेलं पिकामध्ये उत्पादन वाढते हे आपल्याचा आपला अनुभव आहे. कारण त्याच्यामध्ये सतत वापसा कंडिशन राहत असते. ज्यावेळेस कमी पाऊस पडतो त्यावेळेस तो गादी वाफ्यावरच मुरतो. म्हणजे मूलस्थानी जलसंधारण होतं. आणि ज्यावेळेस जास्त पाऊस पडतो त्यावेळेस ते गादी वाफ्यावरून पाणी नितळून त्या सरीमध्ये येतं आणि सरीतलं पाणी शेताबाहेर जातं. म्हणजे हा दुहेरी फायदा आहे. आणि दुसरं वैशिष्ट्य असं आहे की 2 ओळीमधलं अंतर याच्यामध्ये किती ठेवायचं याची ॲडजस्टमेंट आहे आणि 2 रोपामधलं अंतरसुद्धा याच्यामध्ये किती ठेवायचं याची ॲडजस्टमेंट आहे. याच्यामध्ये जे चकत्या असतात वेगवेगळ्या पिकाच्या त्या चकतीमध्ये आपल्याला साधारणतः 5 ते 7 सेंटीमीटर सोयाबीनचं बियाणं पडतं. एका ठिकाणी एकच बियाणं पडतं. त्यामुळं हे जे रोप आहे ते कुठलीही दुसऱ्या पिका जी स्पर्धा न होतं नसल्यामुळं ते चांगलं वाढतं आणि आपलं उत्पादन वाढतं. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट आहे की जे 2 चर पडलेले आहेत दोन्ही बाजूनी, त्या चरामध्ये आपल्याला माहिती आहे की सोयाबीन वाढल्यानंतर आपल्याला फवारणी करायला लोकं घाबरतात. त्यामध्ये विचू काट्याची भीती असते. त्यावेळेस या चरातून आपल्याला चांगल्या प्रकारे फवारणी पण करता येते. त्याचबरोबर या टोकन यंत्रानं आंतरपिकाची पण पेरणी करता येते. आणि कोणत्याही प्रकारचं पीक आहे हे टोकन यंत्रानं पेरता येते. त्यामध्ये सोयाबीनचे जे रिझल्ट आहेत ते फार उत्तम आहेत. विदर्भामध्ये अमरावती असेल, वाशिम असेल, यवतमाळ असेल या भागामध्ये याचा वापर हा जो आहे तो फार मोठ्या प्रमाणात आहे. आणि विद्यापीठाचे संशोधनात्मक निष्कर्ष असे आहेत की ज्यावेळेस आपण बियाणे हे BBF टोकन यंत्रानं पेरतो त्यावेळेस जमिनीमध्ये 20 ते 25% पारंपरिक पद्धतीपेक्षा जास्त जलसंधारण होतं आणि 20 ते 25% उत्पादनामध्ये वाढ पण होते. हे जलसंधारण होत असल्यामुळे मूळस्थानी जलसंधारण होत असल्यामुळे काय होतं की ज्यावेळेस पावसाचा 10-15 दिवसाचा गॅप येतो, खंड पडतो, त्यावेळेस हे साठवलेलं जे पाणी आहे ते त्या पिकाला मिळतं. आणि आपल्याला माहिती आहे की बाकी ह्या खंडामध्ये बाकीची पिकं मरूळ पडलेली असतात उन्हामध्ये, परंतु BBFवर टोकन केलेलं जे सोयाबीन असतं त्याच्यावर त्याचा विशेष परिणाम झालेला नसतो. आणि जर आपल्याकडे हे टोकन यंत्र BBFचं नसेल तर आपण साध्या पाबरीने त्याची पेरणी केल्यानंतर साधारणतः आपली आंतरमशागत झाल्यानंतर 30-35व्या दिवसानंतर म्हणजे आपण 4 ओळीनंतर प्रत्येक 4 ओळीनंतर जे आपलं आंतरमशागतीचं यंत्र आहे, जे डोबं म्हणतो आपण त्याला, किंवा बाकीची तण काढण्याची छोटी यंत्र असतात, त्याला दोरी बांधायची आणि साधारणतः 10 ते 20 सेंटीमीटरचा चर प्रत्येक 4 ओळीनंतर काढायचा. यामुळे होईल काय की परत आपलं पीक गादी वाफ्यावर येईल, जास्तीचं पाणी जमिनीच्या बाहेर जाईल आणि BBF सारखे फायदे त्याच्यामध्ये आपल्याला मिळू शकतील. तिसरा जो प्रकार आहे तो आहे हाताने टोकन करण्याचा. आपल्याला माहिती आहे की सोयाबीनची जी प्रति हेक्टर उत्पादकता आहे ही कोल्हापूरची जास्त आहे. त्याचं कारणच हे आहे की हाताने तिथं टोकन केली जाते. कोल्हापूर असेल, सांगली असेल, सातारा असेल, याच्यामध्ये काय करतात की लोक सऱ्या पाळतात आणि सऱ्याच्या दोन्ही बाजूनी, सरी वरमाच्या दोन्ही बाजूनी 10-10 सेंटीमीटरवर एक बियाणं टोकत जातात. आणि याचे फायदे BBFचे जसे आहेत तसेच BBFचे फायदे पण हे जे याच्यामध्ये टोकन यंत्रामध्ये म्हणतात. काय होतं की विशिष्ट अंतरावर बियाणं पडल्यामुळे BBFमध्ये आणि टोकनमध्ये हवा खेळती राहते. सूर्यप्रकाश चांगल्या प्रकारे मिळतो. प्रकाश संश्लेषण चांगलं होतं म्हणजे अन्न करण्याची प्रक्रिया चांगली होते. पिकाची वाढ जोमदार होते आणि आपल्या उत्पादनामध्ये भर पडते. आणि फवारणीसुद्धा वेळच्या वेळेवर करता येते. पाणी कमी पडलं तर त्या चरावाटे आपल्याला पाणी पण देता येतं. त्यामुळं काही शेतकऱ्यांनी आपल्याला आश्चर्य वाटेल 25-25, 26-26 क्विंटल काय शेतकरी ते सांगतात आमच्याकडे एकरी 28 क्विंटलपर्यंत उत्पादन या टोकन पद्धतीने आलेलं आहे. त्यामुळे हा जो प्रयोग आहे ह्याच्यामध्ये फक्त एक तोटा असा आहे की याला मजुरीचा खर्च हा वाढतो. तोच तो फक्त तोटा आहे. परंतु उत्पादकता
फार मोठ्या प्रमाणात वाढते हे शेतकऱ्यांचे अनुभव आहेत. त्यामुळं विदर्भाचे शेतकरी असतील, मराठवाड्याचे शेतकरी असतील, यांनी काही क्षेत्रावर अशा पद्धतीची लागवड करायला हरकत नाही आणि आपल्या अनुभवातून ते पुढं जायचं का नाही हे ठरवता येईल. आणि आता बियाणं किती वापरायचं हा मोठा प्रश्न असतो. साधारणतः आपल्याकडे जे पाभरे आहेत किंवा ट्रॅक्टरवर चालणारे जे पेरणी यंत्र आहेत, त्याला आपण सीड कम फर्टिलायझर ड्रिल म्हणतो. त्यामध्ये साधारणतः एकरी 26 ते 30 किलो बियाणं लागतं. जे BBFने जर टोकन केली तर साधारणतः 22 किलो एकरी बियाणं लागतं आणि टोकन जर हाताने केली तर ते त्याच्यामध्ये 14 ते 16 किलो फक्त बियाणं लागतं. आणि पेरणी झाली आता. पुढचा प्रश्न जो आहे तो आंतरपिकाचा आहे, आंतरमशागतीचा आहे. यामध्ये आपल्याला माहिती आहे की आंतरमशागतीमध्ये तणांचं नियंत्रण फार वेळेवर करायला पाहिजे. साधारणतः 35व्या दिवसापर्यंत ही आपली जी आंतरमशागतीची कामं आहेत, तण काढण्याची कामं आहेत ती केली पाहिजेत. कारण जर तुम्ही तण काढलं नाही तर साधारणतः 30 ते 40% उत्पादनामध्ये घट येऊ शकते असे कृषी विद्यापीठाचे निष्कर्ष आहेत. त्यामुळे वेळेवर तणांचं नियंत्रण हे केलं पाहिजे. त्यासाठी 15 ते 20 दिवसांनी पहिली कोळपणी केली पाहिजे. 25 ते 30 दिवसांनी दुसरी कोळपणी केली पाहिजे आणि त्यानंतर एक हाताने निंदणी केली पाहिजे. आणि फुले लागल्यानंतर कुठल्याही प्रकारची आंतरमशागत आपल्याला करता येत नाही किंवा ते करू नये. कारण त्यामुळे काय होतं की सोयाबीनची मुळं तुटतात आणि आपल्या उत्पादनामध्ये घट येण्याची शक्यता असते. पण बऱ्याचदा काय होतं की पाऊस आहे, तण नियंत्रण करता येत नाही. मजुराची टंचाई आहे, तण नियंत्रण करता येत नाही किंवा मजुराचा खर्च जास्त येतो. त्यामुळे आता बरेचसे शेतकरी काय करतात की तणनाशकाकडे वळलेले आहेत. आणि ही तणनाशकं आपल्याकडे वापरताना 2 प्रकारची तणनाशकं आहेत. जो पहिला जो गट आहे तो पेरणीनंतर बी उगवण्याच्या अगोदर हे तणनाशकं मारायचे असतात. साधारणतः पेरणीनंतर जास्तीत जास्त 48 तासाच्या आतच हे तणनाशकं मारायचे असतात. त्यामध्ये 2 तणनाशकं आहेत. पहिलं आहे जे पेंडिमिथिलिन 30% EC हेक्टरी 3.30 लिटर. हे पेंडिमिथिलिन जे सक्रिय घटक आहे याची वेगवेगळ्या कंपन्याची वेगवेगळी नावं आहेत. तुम्ही जर बाजारात गेले तर ते तुम्हाला पाहायला मिळतील. साधारणतः स्टॅम्प, टाटा पनिडा, धानुटॉप, एक्सेल प्लस अशी निरनिराळी नावं आहेत. ती आपल्याला खरेदी करता येतील. दुसरं जे पेरणीनंतरपर्यंत उगवण्यापूर्वीचं जे तणनाशक आहे ते आहे डिक्लोसुलान 84% WG. हे जे तणनाशक आहे हेक्टरी 32 ग्राम वापरायचं आहे. आणि हे जे पाण्यात मिसळून वापरायचं आहे आणि साधारणतः हेक्टरी 700 ते 800 लिटर पाण्यामध्ये मिसळून ते फवारायचं आहे. बऱ्याचदा काय होतं, पेरणीची गडबड असते, ती उरकून घ्यायची असते, मजुराची टंचाई असते. त्यावेळेस ही तणनाशकं मारता येत नाहीत. परंतु ही दोन्ही जी तणनाशकं आहेत ती फार स्वस्त आहेत. फायदा त्याचा आहे तो फार स्वस्त आहेत. मग ही वेळ निघून गेल्यानंतर आपण दुसरी तणनाशकं आपल्याला निवडावं लागतात. जर पेरणीनंतर जर फवारता आली नाही तर त्यामध्ये पीक उगवल्यानंतर साधारणतः 15 ते 20 दिवसांनी, जास्तीत जास्त 20 दिवसानंतर ते तणनाशकं मारायची नाहीत. आणि साधारणतः तणं 2 ते 4 पानावर असताना मारायचे असतात. त्यामध्ये पहिलं जे सक्रिय घटक आहे तणनाशक आहे ते आहे इमॅजिथायपर 10% EC. इमॅजिथायपर 10% EC याची बाजारामध्ये वेगवेगळ्या कंपन्या त्याचं वेगवेगळ्या नावाने उत्पादनं घेतात. त्यामध्ये परसूट आहे, परफेक्ट आहे, सुगम आहे, गार्ड आहे. दुसरं जे तणनाशक आहे ते आहे क्रिझॅलोफॉप इथाईल 5% EC. हे बाजारामध्ये टर्गा सुपर या नावाने मिळतं. हे जे प्रति हेक्टरी दोन्ही तणनाशकं प्रति हेक्टरी 1 लिटर पाण्यामध्ये मिसळून मारायचे. साधारणतः 600 ते 700 लिटर पाणी प्रति हेक्टरी वापरायचं असतं. आणि हे तणनाशकं मारत असताना महत्त्वाची गोष्ट अशी आहे, की जमिनीमध्ये ओल असतानाच मारायचे आहेत, त्याशिवाय त्याचा फायदा होत नाही.
जमिनीमध्ये ओल असतानाच ती मारायची आहेत. सलग मारायची आहेत, एकसारखी मारायची आहेत आणि त्यामध्ये कुठलंही दुसरं औषध त्याच्यामध्ये टाकायचं नाही. वेगळ्या पंप त्याला असायसाठी वापरायचा आहे. हे झालं तणनाशकाविषयी. त्यानंतर जो आपण तणनाशक मारतो, साध्या पंपाने मारायचे विशेष म्हणजे पॉवर पंप वापरायचा नाही आणि त्या पंपाला फ्लॅट पॅन किंवा फ्लड जेट हे नोझल मिळतात बाजारामध्ये, ते लावून मारायचे ते. आणि जास्त वाढलेल्या तणावर जर आपण तुम्ही मारलं तर अपेक्षित परिणाम होत नाही. पेरणीनंतर 15 ते 20 दिवसांनी जे आपण तणनाशकं मारतो त्यावेळेस त्या पिकाला थोडा शॉक लागतो, झटका लागतो. ते मलूल होतात, त्याची वाढ थोडी खुंटल्यासारखी वाटते, परंतु त्यानंतर हे पिकं सुधारतात. त्यामुळं घाबरून जाण्याचे कारण नाही. ते शॉक त्या औषधामुळे त्याला शॉक लागलेला असतो. त्यात दुसरा बाब आहे की आंतरपिकं कोणती घ्यायची किंवा दुबार पिकं कोणती घ्यायची. आपल्याला माहिती आहे की सोयाबीन हे कोरडवाहू पीक आहे आणि आपल्याकडे पावसाचा काही भरवसा नसतो आणि एकच जर पीक जर लावलं आणि पाऊस किंवा नैसर्गिक आपत्तीमुळे ते जर हातातून गेलं तर आपल्या हातामध्ये काही राहत नाही. त्यामुळं अशा धोक्याला तोंड देण्यासाठी साधारणतः सोयाबीनमध्ये आंतरपीक हे लावलं पाहिजे. त्यामुळं कुठलं ना कुठलं दोन्हीपैकी एक तरी हातात लागण्याची शक्यता असते. तर जे संशोधन काय सांगतं की सोयाबीन अधिक तुरीचं आंतरपीक घ्यावं. सोयाबीनच्या 2 ओळी आणि तुरीची 1 ओळ किंवा सोयाबीनच्या 4 ओळी, तुरीच्या 2 ओळी अशा पद्धतीने आंतरपीक घ्यावं. आणि दुबार पीक पद्धतीमध्ये सोयाबीन काढल्यानंतर साधारणतः हरभरा हे फार उत्तम येतो ओलिताखाली. करडई आहे, रब्बी ज्वारी आहे, हे पण तुम्हाला रब्बीमध्ये पिकं घेता येतात. आता दुसरं जे महत्त्वाचं आहे की या पिकाच्या वाढीच्या काही महत्त्वाच्या अवस्था आहेत. त्यामध्ये पहिली जी आहे ते पिकांना फांदे फुटण्याची स्थिती ही पेरणीनंतर 30 ते 35 दिवसांनी येते. त्यानंतर पिकांना फुलोरा येण्याचा काळ साधारणतः पेरणीनंतर 45 ते 50 दिवसांनी याला फुलं लागायला सुरू होतात. आणि तिसरी महत्त्वाची अवस्था आहे ती शेंगा भरण्याचा, दाणे पडण्याचा कालावधी हा साधारणतः पेरणीनंतर 60 ते 65 दिवसांनी येतो. पीक फुलत असताना, शेंगा भरत असताना पाण्याचा ताण अजिबात चालत नाही. नसता पिकाच्या उत्पादनामध्ये घट येते. त्यामुळं शक्य असेल तिथे जर पावसाचा खंड पडला तर फुलवत असताना आणि शेंगा भरत असताना पाणी हे दिलं पाहिजे. मग ते दाणाने द्या, स्प्रिंकलरने द्या, पण पाणी देणं गरजेचं आहे. आणि हे जर पाणी आपण दिलं तर निश्चित आपल्याला तो जो ताण आहे तो ताण त्याच पिकाला बसत नाही. यानंतर आपल्याला पीक संरक्षण हे वेळच्या वेळी आपल्याला करावं लागतं. हा पीक संरक्षणामध्ये किडीची ओळख असेल, वेळच्या वेळेवर फवारणी असतील, हा फार थोडा मोठा विषय, आपण त्या वेगळ्या लेक्चरमध्ये आपण तो कव्हर करू. परंतु या ज्या बाबी सांगितलेल्या आहेत त्या सर्व जर आपण वेळच्या वेळी केल्या, एकात्मिक पद्धतीने जर केल्या तर आपलं सोयाबीनचं उत्पादन आहे ते निश्चितपणे वाढेल. त्यामुळं शास्त्रशुद्ध पद्धतीनं कृषी विद्यापीठाने दिलेल्या शिफारशीप्रमाणे आपण सोयाबीनची लागवड यावर्षी करूया आणि चांगलं उत्पादन घेऊया. येणाऱ्या खरीपासाठी आपल्या सोयाबीनच्या चांगल्या उत्पादनासाठी मी तुम्हाला शुभेच्छा देतो आणि ते थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.